18 ते 48 पर्यंतच्या संख्यांमध्ये एकूण समसंख्या किती आहेत? ऑप्शन ए 16, ऑप्शन बी 17, ऑप्शन सी 15 किंवा ऑप्शन डी 14. इथे काय विचारलं आहे? 18 पासून 48 पर्यंत. तर एक गोष्ट कॉमन सेन्स आहे ती समजून घ्या. जर मी तुम्हाला विचारलं की प्रत्येक 10 संख्यांमध्ये किती संख्या असणार आहे सम, तर बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. मग इथे समसंख्या किती भेटणार? 5 समसंख्या आणि 5 विषम संख्या. आलं का लक्षात? 5 विषम संख्या. ठीक आहे. प्रत्येक 10 संख्यांमध्ये 5 संख्या सम असणार आणि 5 संख्या विषम असणार आहेत. आता इथे विचारले किती आहे? 18 पासून 48 पर्यंत. काय करणार? मोठी समसंख्या लक्षात घ्या. इथे समसंख्या विचारली म्हणून मोठी समसंख्या कोणती आहे? ज्या मेथडने तुम्ही काढत आहे उत्तर 48 वजा 18 अधिक 1 भागाकारामध्ये 2, ह्या मेथडमध्ये तुम्ही ही स्टेप चुकवता म्हणून तुमचं उत्तर चुकणार आहे. लक्षात घ्या. तर ही मेथड जी मी सांगत आहे त्या मेथडचं फॉलो केलं तुमचं उत्तर 100% चुकणारच नाही. ठीक आहे. मोठी समसंख्या कोणती आहे? इथे 48 आहे. लहान समसंख्या कोणती आहे? लहान समसंख्या 18 आहे. काय करणार? 48 मधून 18 ही जी संख्या आहे याच्या मागची संख्या वजा करा. 17 उरतात. किती उरले? 8 मधून 7 गेले, 1 उरतात. 4 मधून 1 गेले, 3 उरले. 31 ला भाग जातात का? नाही. म्हणून काय करणार? 31 अधिक 1 32 होतात आणि 32 ला 2 ने भाग दिलात की म्हणजे तुम्हाला 16 एकूण समसंख्या भेटणार. पर्याय क्रमांक ए. 31 ते 79 पर्यंतच्या संख्यांमध्ये एकूण विषम संख्या किती आहेत? ऑप्शन ए 23, ऑप्शन बी 24, ऑप्शन सी 25 किंवा ऑप्शन डी 26. अगोदर काय करायचं आहे? मोठी विषम संख्या. इथे विषम संख्या विचारली आहे म्हणून अगोदर मोठी विषम संख्या समजून घ्या. मोठी विषम संख्या कोणती असणार आहे? 79. आणि लहान विषम संख्या कोणती असणार आहे? लहान विषम 31. ठीक आहे. आता 79 मधून काय वजा करायचे आहे? 79 मधून आपल्याला 31 नाही तर 30 वजा करायचे आहेत. कारण 31 ही सुद्धा विषम संख्या आहे. म्हणून 79 मधून 30 वजा केले की किती उरतात? 49 उरतात. ठीक आहे. 49 या संख्येला जर तुम्ही 2 ने भाग देण्याचा प्रयत्न केला तर उत्तर तुमचं पॉईंट मध्ये येणार. ते पॉईंट मध्ये येऊ नये म्हणून आपण 1 मिळवणार. झालं किती? 50. 50 चे निम्मे 25. 25 काय भेटणार तुम्हाला? एकूण विषम संख्या. पर्याय क्रमांक सी.